आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे मक्याचे कटलेट. थोडे वेगळ्या प्रकारचे कटलेट आहे हे. एकदम चवदार आणि कुरकुरीत. चला तर मग मी करून दाखवते. मक्याचे दाणे स्वच्छ धुवून घेतले 2-3 पाण्याने आणि मिक्सरमध्ये घातले आणि दरदरीत वाटून घेतलं. एका कढईमध्ये तेल घेतलं. जास्त तेल घ्यायचं नाही आहे. त्याच्यात मोहरी घातली, जिरं घातलं आणि हा मसाला घातला. सोप, धणे, जिरे आणि लाल मिरच्या भाजून घेतल्या आणि खलबत्त्यात कुटून घेतल्या आणि तो मसाला फ्राय झाल्यानंतर त्यात वाटलेले मके घातले. मक्याची पेस्ट घातली दरदरीत वाटलेलं. आता लाल तिखट, हळद, धने जिरे पावडर, थोडं हिंग घातलं, चवीपुरतं मीठ घातलं आणि छानपैकी असं परतून घेतलं. थोडं सावजी मसाला घातला. 4 उकडलेले बटाटे घातले. मीडियम आकाराचे उकडलेले बटाटे घातले आणि मिक्स केलं. आणि आता पाणी घातलं. पाणी घातल्यानंतर त्यात 1 वाटी रवा घातला आणि 5 मिनिटं शिजू दिलं. रव्यानंतर मैदा घातला अर्धी वाटी, ते पण 5 मिनिटं शिजू दिलं. हे बघा असं घट्टसर झालेलं आहे. आता अशी भरपूर अशी कोथिंबीर घातली आणि एका परातीत थंड व्हायला काढून घेतलं. पूर्ण मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे. आता आमचूर पावडर घातलं. त्यात एका प्लेटमध्ये शेवळ्यांचा चुरा घेतला. त्या मिश्रणाचे छोटे छोटे टिक्की बनवली आणि शेवळ्यामध्ये डिप केली. शेवळ्यामध्ये कोट करून घेतली पूर्ण ती टिक्की. एका पॅन मध्ये तेल गरम केलं आणि गोल्डन ब्राऊन रंगावर तळून काढलं. हे बघा किती सुंदर गोल्डन ब्राऊन कलर आला आहे. वाव, बढिया. छान कुरकुरीत कटलेट होतात हे आणि खूप चवदार आहे. खूप टेस्टी आहे हे कटलेट. बढिया, मस्त. हे बघा किती सुंदर कलर आला आहे. कशाही बरोबर खाऊ शकता तुम्ही हे कटलेट. चटणी बरोबर, टोमॅटो सॉस बरोबर खूप छान लागते. दह्याची चटणी, चिंचेची चटणी, कुठलीही चटणी असो, नारळाची चटणी करून बघा तुम्ही आणि